हेअर फॉलसाठी काहीतरी सजेस्ट करा. हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. मी आहे ऐश्वर्या. तर आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी स्पेशल, आय गेस हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. मला बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केलं होतं की प्लीज 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 हेअर फॉलसाठी काहीतरी सजेस्ट करा. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझे बेस्ट हेअर ऑइल्स. तर आज जे हेअर ऑइल्स मी जे तुम्हाला सांगणार आहे ते मी पर्सनली स्वतः यूज केलेले आहेत. तुम्हाला रेफरन्स द्यायसाठी मला सांगायला आवडेल की मला आधी हेअरफॉलचा प्रॉब्लेम कधीच नव्हता, म्हणजे इतका एक्स्ट्रीम तर कधीच नव्हता. मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी हार्ड वॉटर आहे, खूप जास्ती हार्ड वॉटर आहे. त्यानंतर मी प्रेग्नंट असताना मला आठवते 3ऱ्या ते 4थ्या महिन्यात माझा खूप हेअरफॉल झाला होता. आणि आफ्टर प्रेग्नन्सी, दॅट इज पोस्टपार्टममध्ये पण मला आय गेस 6व्या का 7व्या महिन्यात, म्हणजे माझं बाळ 7 महिन्याचं असताना आत्तापर्यंतचा वर्स्ट हेअरफॉल झाला होता, जो की मला असं वाटत होतं की आता माझे केसच राहणार नाही आहेत, मी पूर्ण टकली होऊन जाणार आहे. सो मी खूप घाबरले होते आणि मी एका डर्मॅटला मी विचारलं होतं की मी खूप घाबरली आहे आणि त्या टेन्शन एन्झायटीमध्ये माझा आणखीन हेअरफॉल होत होता, तर मी ह्याच्यावर काय करू. तर त्यावेळेसही एका डॉक्टरनी मला ते हेअर ऑइल रेकमेंड केलं होतं, तेही मी आज तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट. तर फर्स्ट ऑफ ऑल मी रेकमेंड करणार आहे ते ऑइल्स जे आहेत ते अफोर्डेबल टू लक्झरी कॅटेगरीमध्ये आहे, म्हणजे अफोर्डेबल बजेट ज्यांचं असेल त्यांनी घेऊ शकता, आणि लक्झरीमध्ये ऑफकोर्स इट इज युअर विश, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. स्टार्टिंगला माझं मोस्ट फेवरेट आणि मोस्ट यूज आहे हे कामा आयुर्वेदाचं हेअर ऑइल. हे एक आयुर्वेदिक हेअर ऑइल आहे, त्याचं नाव आहे भृंगादी तैलम. बेसिकली हे तेलाचा जो फॉर्म्युला आहे ते हेअर ग्रोथवर काम करतं, हेअर कंट्रोलवर पण काम करतं, डॅन्ड्रफ अँड प्री मॅच्युअर ग्रेइंग. म्हणजे प्री मॅच्युअर ग्रेइंग ॲज इन तुमचं वय झालेलं नाही आहे किंवा काही हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे त्याच्यामुळे जे व्हाईट हेअर होतात तर ते रिव्हर्स करायला हे हेल्प करतं. इट इज नॉट शुअर, हे गॅरंटीड नाही आहे की ते होईलच, बट देन स्टील यू कॅन ट्राय. सो दिस वन इज माय मोस्ट फेवरेट अँड मोस्ट यूज. आय गेस ह्याचे मी 3 बॉटल संपवलेले आहेत आणि ही 4थी पण इथेपर्यंत आलेली आहे. इथेपर्यंत ही आलेली आहे, ही ऑलमोस्ट संपायला आलेली आहे. सो दिस वन इज बेस्ट. जर तुमच्याकडे तेवढा बजेट असेल ह्याच्यावर स्पेंड करायचं तर आय वूड से कुठल्याही तेलाकडे तुम्ही बघू नका, गो फॉर दिस वन. सो नेक्स्ट जे आहे, जे मला ते डर्मॅटनी रेकमेंड केलं होतं, हे आहे हे ऑइल विच इज डाबर कंपनीचं केराटोन ऑइल. हे पण एक आयुर्वेदिक हेअर ऑइल आहे. हे समथिंग अराउंड 220 रुपीजला आहे आणि हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. मी सगळ्या प्रोडक्ट्सचे लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, सो मेक शुअर की तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक कराल. दिस वॉज द हेअर ऑइल. हे हेअर ऑइल मी लावल्यापासून आय गेस मी ह्या आठवड्यात लावायला चालू केलं, मला 2ऱ्या आठवड्यापासून ह्याचे रिझल्ट्स आलेले आहेत. एक्स्ट्रीम हेअरफॉल होता, जे की मी म्हणलं की पोस्टपार्टममध्ये मला हेअरफॉल झाला होता. तर हे जे वापरल्यानंतर आय गेस 2nd वीकमध्ये फुल स्टॉप होता, फुल स्टॉप. असं पण नाही की हळूहळू कमी झालं, लिटरली फुल स्टॉप होतं. त्याच्यापासून दिस इज माय साथी, माय सेवियर. एव्हरी टाईम जेव्हा पण मला हेअरफॉल होईल किंवा होतो असं वाटायला लागतं, आय स्टिक टू दिस. सेव्ह इट अँड शेअर इट. नेक्स्ट आहे हे सोलफ्लॉवरचं रोजमेरी हेअर ऑइल. हे कोल्ड प्रेस आहे, मग ह्याची कन्सिस्टन्सी खूप थिक आहे. तुम्ही हे डायरेक्टही लावू शकता किंवा दुसऱ्या कुठल्या तेलाबरोबर मिक्स करून लावू शकता. बट रोजमेरी हे वर्ल्ड वाईड इज नोन फॉर युअर हेअर स्टॉपेज, हेअर लॉसचं स्टॉप करतं. जरी हे कोल्ड प्रेस्ड जरी असेल तरी इट इज गुड फॉर ऑल हेअर टाईप्स आणि इट बेसिकली helps to
टू स्ट्रेंथन युअर रूट्स, म्हणजे तुमचे जे रूट्स आहेत ते घट्ट करायला मदत करतं. आता मी स्वतः चपचपीत तेल लावून बसलेले आहे, सो दॅट्स वाय मला ती आयडिया आली की बरेच लोक मला विचारत होते की प्लीज आम्हाला हेअर ऑइल सजेस्ट करा. सो मी म्हणलं पटापट हा व्हिडिओ बनवूया. तुम्हाला दाखवायचं असेल तर हे बघा किती हेअरफॉल झालेलं आहे. माझ्या फोरहेडवरची लाईन दिसायला लागली. यू कॅन सी द बॉल्ड स्पॉट्स. पण आता हे बेबी हेअर यायला लागलेले आहेत. सो केसांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी राईट प्रॉडक्ट्स कुठले आहेत हेही महत्त्वाचं आहे. नेक्स्ट हे लव्ह ब्युटी अँड प्लॅनेटचं अनियन हेअर ऑइल. ह्याच्यामध्ये कांदा आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही DIYs बघत असाल की कांद्याचा ज्यूस काढून वगैरे तुम्ही स्कॅल्पला लावा, तुमचा हेअर ग्रोथ छान होतो. दिस इज अ व्हेरी नाईस हेअर ऑइल. खूप लाईटवेट आहे. याचा फ्रॅग्रन्सही खूप छान आहे, म्हणजे तुमचं नोज ट्रिगर नाही करणार, तुम्हाला ह्या वासाचा त्रास नाही होणार. दिस वन इज बेस्ट. आणि हे हेल्प करतं तुमचं हेअरफॉल कंट्रोल करायला. हे स्पेसिफिकली हेअरफॉल कंट्रोल व्हर्जन आहे. जस्ट अ टिप की ह्या ब्रँडचे बाकी प्रोडक्ट्स तुम्ही ट्राय करा, तुम्हाला खूप आवडतील. इस्पेशली त्यांचा बॉडी वॉश आणि बॉडी लोशन्स, मॉइश्चरायझर्स अमेझिंग, शॅम्पू अमेझिंग, हेअर मास्क डेफिनेटली ट्राय करा. नेक्स्ट जे मी तुम्हाला रेकमेंड करेन इज द ट्राईब कंपनीचं 90 डे मिरॅकल ऑइल. त्याच्या नावातच जादू आहे. तुम्ही ह्याला रिलिजियसली कंटिन्युअसली यूज केलं तर तुम्हाला नक्की रिझल्ट्स मिळतात. ह्याच्यामुळे हेअर लॉस पण स्टॉप होतो आणि नवीन हेअर ग्रोथही तुम्हाला दिसून येते. ह्याच्यामध्ये आहे सेसमे, भृंगराज, हिबिस्कस आणि आमला, जे की तुमच्या केसांच्या हेअर केअरसाठी खूप महत्त्वाचे आहेत. दिसायला असं आहे तेल. इट्स अ नाईस फॉर्म्युलेशन. सगळे हेअर टाईपचे लोक हे तेल वापरू शकतात. नेक्स्ट माझं रेकमेंडेशन असेल हे मार्केटमध्ये नवीन आलेलं डॉक्टर सू ब्रँडचं रेस्क्यू हेअर नरिशिंग ऑइल. अगेन हे खूप लाईटवेट आहे, त्याच्यामुळे तुमचं स्कॅल्प इरिटेट होत नाही किंवा क्लॉग फील करत नाही. शॅम्पूचे 1-2 रिन्स आणि ते ऑइल पूर्ण निघून जाईल. ह्याच्यामध्ये स्विस रूट बायोटेक त्यांचं पेटंट इन्ग्रेडियंट आहे. रोजमेरी, पेपरमेंट आणि स्वीट आल्मंड ऑइल. इट्स अ नाईस ऑइल. हे मला PR मध्ये आलं होतं आणि त्यापासून मला हे खूप आवडलेलं आहे. मी ह्याची दुसरी बॉटलवर आहे. पहिली बॉटल संपली आणि आता दुसरी बॉटल आहे. हे मी माझ्या आईलाही दिलेलं आहे आणि तिला हे खूप आवडलेलं आहे. लास्टली सांगायचं झालं तर रिसेंटली मी आता UKला गेले होते आणि मधी माझ्या इंस्टाग्रामवर हे जे हेअर ऑइल आहे हे खूप फेमस झालं होतं. हे आहे मिएलचं रोजमेरी मेंट स्कॅल्प अँड हेअर स्ट्रेंथनिंग ऑइल इन्फ्युज्ड विथ बायोटीन. ह्याचे इन्ग्रेडियंट्स खूप छान आहेत आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते. ह्याला ॲप्लिकेटर असल्यामुळे इट इज इझी टू यूज. हे असं पाण्यासारखी कन्सिस्टन्सी आहे ह्याची आणि इमिजिएट रिझल्ट्स दिसून येतात. हेअर लॉस पण स्टॉप होतो आणि हे जे बेबी हेअर दिसत आलेलं इट इज ऑल बिकॉज ऑफ दिस प्रोडक्ट. तर इट्स अन अमेझिंग प्रोडक्ट. हे अजून इंडियामध्ये मिळत नाही, बट देन काही सोर्स मिळाला किंवा हे इंडियामध्ये आलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन. आय विल चेंज द डिटेल्स. बट देन हे मिळालं तर हे नक्की घ्या. सो कमिंग ॲट द एंड, दीज वर ऑल माय फेवरेट हेअर ऑइल्स आणि मी तुम्हालाही रेकमेंड करेन की हे ट्राय करा. त्यातल्या त्यात बेस्ट तुम्हाला ट्राय करायचं असेल तर आय वुड रॅदर सजेस्ट दिस अँड दिस. ह्याच्यामध्ये तुम्ही चूज करू शकता. आणि येस, अजून एक तेल आहे जे मी विसरले. आत्ता ते माझ्याकडे नाही आहे, इथे आत्ता नाही आहे, बट देन ते कपाटात कुठेतरी आहे. बट देन मी ते तेल कधीच विसरणार नाही. इट्स
फ्रॉम इंडी वाईल्डचं चंपी हेअर ऑइल. त्याचं पॅकेजिंग इज अमेझिंग. ड्रॉपर आहे त्याला आणि तेही एक आयुर्वेदिक हेअर ऑइल आहे. यू हॅव टू ट्राय इट. खूप छान तेल आहे आणि इट बेसिकली तुम्ही लावलं की इट गिव्स यू दॅट रिलॅक्सिंग फीलिंग. असं जे शांतता मिळते तेल लावल्यावर, रिलॅक्स फील होतं, ते त्या तेलात आहे. त्याचा सुगंध इतका सुंदर आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल ते ट्राय करायला. सो डू ट्राय इट. आणि हे तर आज मी हेअर ऑइल्सवर व्हिडिओ बनवला, पण माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट आहे की आत्तापर्यंत जे माझा हेअर लॉसचा प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी काही सप्लिमेंट्स घेतले, काही तेल घेतले किंवा काही सिरम्स आहेत ते जे मी वापरले टू स्टॉप जे प्रॉब्लेम्स आहे हेअर लॉसचा, किंवा मला हेअर ग्रोथ पटपट होत नव्हता, तर त्याच्यासाठी मी काही गोष्टी वापरल्या. तर ह्याही शेअर करायला मला नक्की आवडतील. तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की मी तो व्हिडिओ टाकू का? अँड आय विल डेफिनेटली पुट इट अप. टिल देन, बाय बाय, टेक केअर.